विधान परिषद जर भेटत असेल तर ते घ्यायला काय हरकत का? प्रश्न शिवसेनेचा आहे तर भाजपला विचारायची गरज काय? आमदार व्हावं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. आणि राजकीय लोकांना वाटावं नाही ते राजकारणीच नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. एक नाव जे काही दिवसांपासून चर्चेत आहे ते म्हणजे बच्चू कडू यांचं. बच्चू कडू आज मुंबईत आहे, ते स्वतः आपल्यासोबत आहेत. बच्चू भाऊ, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे की विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार हे बच्चू कडू असतील. तुमची काय भूमिका आहे? तुमचं काय मत आहे? खरं तर हे आम्ही बातमीतूनच ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात काही शिंदे साहेबासोबत माझी चर्चा झाली नाही. सामंतचा माझा एक फोनवर चर्चा झालेली आणि ती काही फार नाही आहे. त्याच्यानं मला असं वाटतं का मी जे पत्रकार परिषद घेतली ते सूत्राद्वारे आलेली बातमी आणि म्हणून ते सूत्र आता आम्ही सूत्र जो विषय होता तो आता बंद केला आणि मी पत्रकार परिषद घेऊन काही भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं ती फार महत्त्वाची आहे. आणि आता काय शिंदेसाहेब निर्णय घेणार, कसं घेणार, कशा पद्धतीनं ते समोर जाणार तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की उदय सामंत यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली, पण ते फार काही त्या फोनवरच्या चर्चेचं रूपांतर कशात अजूनही झालेलं नाहीये. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. राईट. पण मग याच्या पुढे चर्चा होणार आहे, कारण का अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. कसं आहे, तो त्यांचा विषय आहे. शिवसेनेचा तो विषय आहे. ते कशा पद्धतीनं समोर जातं, काय करतं, त्याच्यावर ठरवू ना. अजून काही तसं काही फार त्याच्यातून माझी आणि त्यांची फेस टू फेस काही चर्चा झालेली नाही आहे. बरं, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अनेक उमेदवार इच्छुक आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यासोबत फार गुवाहाटीपर्यंत गेलात, त्यांच्यासाठी मंत्रीपद देखील तुम्ही सोडलत. अशात तुमची अपेक्षा त्यांच्याकडून असणं हे गैर नाही आहे का? म्हणजे तुम्हाला ते वैध वाटतं का, जर अपेक्षा आहे तर? कसं आहे, शिंदे साहेबांनी मंत्रिपद मला थोडं दिलं नसलं तरी ते दिव्यांगांचं मंत्रालय निर्माण केलं. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते आमच्यासाठी फार महत्त्वाचंही होतं. कसं आहे, घेणं, मंत्रिपद स्वतः होणं याच्यापेक्षा ज्या घटकाचं कोणीच नव्हतं त्याला मंत्रालय भेटणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळेच आम्ही त्यांचे चाहते पण झालेलो आहोत आणि मला अपेक्षा आहे का अशा माणसासोबत उद्या जर आपण अधिक जुळलो तर अधिक काही चांगल्या पद्धतीनं आपण समोर येऊ शकतो. म्हणजे इच्छा आहे तुमची सरकारमध्ये त्यांच्यासोबत जुळून घेण्याची? तर कोणाची माझं काय म्हणणं आहे, विधान परिषद जर भेटत असेल तर ते घ्यायला काय हरकत का? आखरी राजकारणी लोकांनी असं ज्याला नाही म्हणावं, मग म्हणजे त्या एखाद्या खेळणाऱ्या खेळवणं नाही बा आता मी खेळत नाही असं तर अर्थ नसतं. म्हणजे सत्तेत सहभागी होऊन बरीच कामं होतील. दिव्यांग मंत्रालय आहे तुमचं, त्याचे देखील अनेक कामं मार्गी बऱ्याच लागतील. गोष्टी मार्गी लावता येईल. सत्तेत राहून आवाजही उठवता येईल असं नाही आहे. तर सत्तेतल्या माणसांनी फक्त शांतच राहावं. बरं, आज तुम्ही मुंबईत आहात. काहीच तास शिल्लक राहिले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. काही भेटीगाठी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत, आला नेत्यांसोबत? त्यांचा फोन आला तर भेटीगाठी घेऊ. बरं, बच्चू कडू हे नाव गेल्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून चर्चेत आहेत, कारण का अनेक आंदोलनं तुम्ही केली, सरकारच्या विरोधात देखील तुम्ही भूमिका घेतली आहे. अशी एक शक्यता आहे का की जर शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली विधान परिषदेसाठी, तर भाजप त्याच्यामध्ये आडकाठी आणू शकेल का? कारण का तुम्ही अनेक आंदोलनं ही भाजपच्या विरोधात गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये केली आहेत. मला असं काही वाटत नाही. असं काही करणार म्हणजे असं भाजप ही तुमच्या नावाला ग्रीन सिग्नल देईल हे असं तुम्हाला वाटतं? प्रश्न शिवसेनेचा आहे तर भाजपला विचारायची गरज काय? सत्तेत आहेत ना तिघ जण एकत्र, असेल राष्ट्रवादी, सत्तेत भाजप आहे. आणि कसं शिवसेना. आहे का शिवसेनेनं कोणता माणूस निवडावा आणि कोणाला आमदार करावं, गोऱ्याले करावं का काळ्याले करावं, हे शिवसेना ठरवर ना. भाजप कसं काय ठरवणार आहे? तुमचं इतर पक्षातील नेत्यांसोबत काही संवाद झालाय का नाही, फोनवरून, की आमच्या नाव, मी जर आमचं स्वतःहून नाव कोणाला आलं? संवाद केला नाही, करणार पण नाही. तो आपला स्वभाव पण नाही. जर आज दिवसभरामध्ये तुम्हाला फोन किंवा भेटीची ऑफर आली आली तर तर तुम्ही जाऊ ना, जाणार का? आणि जाऊ. तुम्ही सकारात्मक आहात का ते पद स्वीकारण्यासाठी? सगळ्या चर्चा केल्यानंतरच काही मुद्दे आहे शेतकरी दिव्यांग बांधवाचे त्या सगळ्या संदर्भात चर्चा जर सकारात्मक झाली तर मग स्वीकार. तुमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे? कार्यकर्त्याचं तेच सगळं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच आपण गेलो पाहिजे. म्हणजे बच्चू कडू हे नाव आम्हाला जूनमध्ये जे जे अधिवेशन होणार आहे पावसाळी, त्याच्यामध्ये आमदार म्हणून दिसेल का? मला वाटतं हे शिंदे साहेबाला विचारलं पाहिजे. तुमची तयारी आहे ना? अहो, मी तर पहिल्यांदा कसं आहे,
आमदार व्हावं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. आणि राजकीय लोकांना वाटावं नाही, मग ते राजकारणीच नाही. धन्यवाद आपल्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.